नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्त्वाचा GR हा आपण पाहणार आहोत। नेमकी GR शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY या योजनेची SNS स्पर्श या निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जाती SC प्रवर्गाकरिता मदर सँक्शन केलेला निधीच्या वितरणाबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत येणारी जी काही प्रधानमंत्री मातृवंदना ही जी काही योजना आहे, या योजनेचा निधी हा वितरित करण्यासाठी जे काही SC प्रवर्गातील जे काही मदर सँक्शन केलेला जो काही निधी आहे तो वितरित करण्याबद्दलचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी GR दिनांक पाहू शकता की 27 जानेवारी 2026 जो काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। चला तर याबद्दलची संपूर्ण अपडेट काय, नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे ते सर्व आता आपण समोर पाहूयात। शासन निर्णय सन 2025 ते 26 या आर्थिक वर्षासाठी मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना योजना PMMVY या योजनेकरिता केंद्र शासनाने अनुसूचित जाती SC प्रवर्गाकरिता मंजूर केलेला रुपये एकूण 4,53,21,904 व त्याच समरूप राज्य हिस्साचे एकूण 3,02,14,602 खालीलप्रमाणे रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टामधून रकाना क्रमांक 5 मध्ये नमूद केल्यानुसार एकूण रुपये 7,55,36,506 फक्त एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वय यंत्रणा सिंगल नोडल एजन्सी SNS स्पर्श म्हणून आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री मातृवंदना ही जी काही योजना आहे यासाठी एकूण जो काही निधी आहे तो म्हणजे की 7,55,36,506 एवढा जो काही निधी आहे तो वितरित करण्यासाठी या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे। केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कारवाई आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी करावी। तसेच सदर शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या संदर्भाधीन क्रमांक 11 येथील दिनांक 19/1/2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे। सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याबद्दलचा संकेतांक हा 2036-15-01-09-26-4730 असा आहे। म्हणजेच मित्रांनो, हा जर का GR तुम्हाला डाउनलोड किंवा क्रॉस चेक जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा संकेतांक टाकून हा GR डाउनलोड करू शकता। करायला जमला नाही तर काय हरकत नाही, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही याबद्दलची सविस्तर PDF डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा जो काही GR आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल। असेच नवीन GR अपडेटेड GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड GR सोबत। तोपर्यंत धन्यवाद।